नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 8वे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पुस्तकातली काही सोडवलेली उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता इथे बघा, आपल्याला एका समांतर भुज चौकोनाच्या दोन कोणांची मापं दिलेली आहेत आणि उरलेल्या दोन कोणांची मापं आपल्याला त्यावरनं काढायची आहेत. तर एका कोणाचं माप आहे 5x - 7चा अंश 60 डिग्री आणि 4x अधिक 25 अंश. मग आता आपल्याला हे माहीत आहे की समांतर भुज चौकोनाचे जे कोण असतात ते काय असतात, पूरक कोण असतात. मग त्यामध्ये 5x - 7 अंश अधिक 4x अधिक 25 अंश यांच्या मापांची बेरीज काय असणार आहे, त्या लगतच्या कोणांची 180 अंश असणार आहे. मग आता त्याप्रमाणे आपण 5x अधिक 4x म्हणजे 9x आणि 25 - 7 केले की 18 येतं, बरोबर 180 अंश. मग आता 9x बरोबर 180 - 18 केले की 162 येतं. मग ह्या 9ने पुन्हा 162ला भागलं की 18 येतं. मग आता हा x बरोबर आपल्याला 18 मिळालेला आहे. मग आता त्या 18ने आपण काय करायचं आहे, ते 18 आपण इथे जे x आहेत त्या xमध्ये ठेवायचे आहेत. म्हणून एका कोणाचं आता बघूयात, 5x - 7 अंश यांचं माप बघू. 5 × 18 - 7 बरोबर 18 × 5 = 90, म्हणून 90 - 7 म्हणजे 83 अंश. आणि दुसऱ्या कोणाचं माप आहे 4x अधिक 25 अंश म्हणजे 4 × 18 अधिक 25 म्हणून 72 अधिक 25 बरोबर 97 अंश. आता इथे आपल्याला चौकोन PQRS हा एक समांतर भुज चौकोन दिलेला आहे. त्याच्या कर्ण PR आणि QS हे काय आहेत, त्यांनी एकमेकांना छेदलेलं आहे आणि ज्या बिंदूत छेदलेला आहे त्याला T हे नाव दिलेलं आहे. मग आता ह्या आकृतीनुसार जर PS माप आपल्याला त्यांनी 5.4 सेंटीमीटर दिले, तर QR म्हणजे ह्या तिचे समांतर बाजूचं विचारलं आहे आणि TS ह्या कर्णाचं माप म्हणजे ह्या QSला T या बिंदूमध्ये छेदलेले, त्यामुळे ह्या QSचे TS आणि QT हे दोन भाग तयार झालेले आहेत. तर त्यांनी आपल्याला TSचं माप दिले 3.5, तर QSचं किती असेल असं विचारलेलं आहे. आणि मापकोन QRS याचं माप 118 अंश दिलेलं आहे. तर QPSचं माप किती असेल आणि मापकोन SRP याचं माप 72 अंश आहे. तर RPQ याचं माप किती असेल असं विचारले. आता इथे बघा, अगदी सोपं आहे. जे आपण आकृतीचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत त्यावरूनच ही आपल्याला तोंडी उत्तरं जमणार आहेत. आता जिथे आपल्याला त्यांनी सांगितले PSचं माप त्यांनी 5.4 सांगितले आणि QRचं माप हे किती असेल विचारलेले. मग आता हे आपल्याला माहिती आहे की समांतर भुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू या समान मापाच्या असतात, म्हणून PSचं माप हे काय असणार आहे, QRच्या मापा एवढंच असणार आहे किंवा QRचं माप हे PSच्या मापा एवढं असणार आहे, म्हणजेच 5.4. इथेच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथेच मिळतं आहे, कारण त्यांनी आपल्याला TS या कर्णाचं अर्धकर्ण, आपण अर्धकर्ण म्हणूया त्याला, कारण एक QS हा पूर्ण कर्ण आहे आणि त्याचं T या बिंदूमुळे काय झालेले आहेत, दोन भाग तयार झाले आहेत, QT आणि TS. मग जर हा TS जर 3.5 मापाचा आहे तर QT सुद्धा किती असणार आहे, 3.5 मापाचा असणार आहे, कारण ह्या दोघांचे समान भाग झालेले आहेत. मग 3.5 आणि 3.5 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला तो 7 सेंटीमीटर मिळतो, कारण ते कर्ण एकमेकांना काय करतायत, छेदतायत. मग आता हे पण उत्तर इथेच मिळालं. त्यानंतर आपल्याला QRS या कोणाचं माप 118 अंश दिलेलं आहे. मग QPSचं माप विचारलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात, म्हणून जर QRS 118 आहे तर QPS किती असणार आहे, 118 असणार आहे. म्हणून इथे ह्याचं उत्तर मिळालं. कारणं पण इथे आपल्याला पुढे आहेत. आणि त्याचप्रमाणे हा SRP कोन 72 अंशाचा आहे, तर RPQ हा कोन किती असणार आहे, तो पण त्याच मापाचा 72, कारण
अल्टरनेट अँगल आहेत ते, म्हणजेच व्युत्क्रम कोन आहेत. त्यामुळे ते काय आहेत, समान मापाचे असतात. व्युत्क्रम कोनसुद्धा एकरूप असतात. इथे उदाहरण बघा, आपल्याला त्यांनी एक चौकोन दिला आहे CWPR. त्याचे मापं दिलेत आपल्याला कोनांची 7, 9, 3, 5 आणि ती आपल्याला त्यांनी 7 9 3 5 अशी दिलेली आहे. मग आता ती त्यांनी आपल्याला कोन किती मापाचे आहेत ते काढायला सांगितले आहे आणि हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे ते विचारलेलं आहे. मग आता मापकोन C, मापकोन W, मापकोन P, मापकोन R 7 9 3 5. मग आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. त्यासाठी आपण x हे त्याला सहगुणक घेतलेला आहे, म्हणून 7x 9x 3x अधिक 5x हे काय झाली, त्यांची मापं झाली कोणाची. आणि आपल्याला हे माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून मग 7x अधिक 9x अधिक 3x अधिक 5x बरोबर 360 अंश, म्हणून 24x बरोबर 360 आणि म्हणून x बरोबर 15 आपल्याला मिळालं. आता ह्या एक्सची किंमत आपण काय करायची आहे, ह्या 7x 9x 3x 5x मध्ये ठेवून आपल्याला ही कोणांची मापं काढायची आहेत. त्याप्रमाणे आपण मापकोन Cचं माप काढलं 105, मापकोन Wचं काढलं 135, मापकोन Pचं काढलं 45 आणि मापकोन Rचं काढलं 75. म्हणून मापकोन C आणि मापकोन R यांची जर बेरीज केली तर 105 अधिक 75 बरोबर 180 अंश, म्हणजे हे एकमेकांचे पूरक कोन आहेत, कारण ते समान मापात 180 अंश त्यांच्या मापांची बेरीज आहेत. त्याचनंतर आपण काय केलं, मापकोन C आणि मापकोन Wचं बेरीज केली तर ती आली 240. मग 240 आणि 180 हे काय आहेत, समान मापाचे नाही आहेत कोन. मग आता आपण असं म्हणू शकतो की बाजू CW आणि बाजू RP ह्या काय आहेत, एकमेकींना समांतर आहेत. परंतु बाजू CR आणि बाजू WP ह्या काय आहेत, एकमेकींना समांतर नाहीत. मग यावरनं आपण काय म्हणू शकतो, तर ज्या चौकोनाची एकच जोडी बाजूंची एकच जोडी समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते तिला काय म्हणतो आपण, समलंब चौकोन असे म्हणतो. म्हणूनच यावरनं CWR PR हा काय आहे, हा एक समलंब चौकोन आहे.